मंचरमध्ये भरपूर अशी पेटपूजा करून नारायणगाव मार्गे पवित्र अशा शिवजन्मभूमीमध्ये म्हणजे जुन्नरमध्ये प्रवेश केला। महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दर्शन घेऊन पुढचा प्रवास चालू ठेवला। मित्रांनो, आजचे आपले डेस्टिनेशन आपल्याला समोरच दिसत आहे। नमस्कार मित्रांनो, मी सध्या उभा आहे जुन्नर घाटघर या रोडवर असणाऱ्या चावंड या गावामध्ये। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता किल्ले चावंडकडे जाणारी प्रवेश कमान आपल्याला दिसत आहे। प्रवेश कमानीमधून आतमध्ये आल्यावर रोड छोटा असून थोडा खराब आहे। मित्रांनो, किल्ले चावंडच्या प्रवेश कमानीतून आतमध्ये आल्यावरती आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हॉटेल प्रसन्नगड आहे। इथून थोडे पुढे गेल्यावरती उजव्या बाजूला किल्ले चावंडगडाकडे जाणारा फाटा फुटतो। मित्रांनो, आपल्याला तिकडे जायचे आहे। चला तर मग हॉटेल प्रसन्नगडच्या पार्किंग स्पेसमध्ये आपण आपली गाडी लावलेली आहे मित्रांनो, आणि माझ्या पाठीमागे दिसणाऱ्या रोडने आता आपल्याला गड ट्रेकिंग करण्यासाठी जायचे आहे। चला तर मग गाडी पार्क केलेल्या जागेवरून थोडे पुढे गेल्यावर रोडचे दोन फाटे फुटतात। डाव्या बाजूचा रोड चावंड गावामध्ये जातो, तर उजव्या बाजूचा रोड हा किल्ल्याकडे जातो। नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे तुम्ही लुटू शकता भटकंतीचा मराठमोळा खजिना। जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो, आणि हो, शेजारील ती घंटाही दाबा, ज्यामुळे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। तर मित्रांनो, आज पुणेरी एक्सप्रेस एका अशा किल्ल्यावर आलेली आहे ज्याचे बारसे खुद्द श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी केले, जो निजामशाहीमध्ये जोंड, यादव काळामध्ये चामुंडगिरी, बहमनी साम्राज्यामध्ये चाऊंड उर्फ चुंडगड, शिवकाळामध्ये प्रसन्नगड आणि पेशवे काळामध्ये चावंडगड या नावाने ओळखला जायचा त्या किल्ले चावंडगड उर्फ प्रसन्नगडाला। मित्रांनो, चावंडगड हा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 3400 फूट। मित्रांनो, येथे येण्याचा मार्ग आहे पुणे, चाकण, मंचर, नारायणगाव, जुन्नर आणि किल्ले चावंडगडाचे बेस विलेज असलेले चावंडगाव। या मार्गाने आल्यावरती अंतर आहे साधारण 110 किलोमीटर। मित्रांनो, किल्ल्याचा हा पॅच धोकादायक होता, पण ग्रिल लावल्यामुळे तो सोपा झाला आहे। पण तरीही आपण सर्वांनी काळजी घेऊनच पुढे जावे ही विनंती।
तर मित्रांनो, आपल्याला या ट्रेकिंगला साथीदार लाभले आहेत. ते म्हणजे आपले नेहमीचे साथीदार सतीश, त्यानंतर दुसरे साथीदार सतीश यांचा मुलगा आर्यन, आणि आपले तिसरे साथीदार म्हणजे आमचा बालमित्र शेखर बारवकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव आदित्य. या खड्या चढण असलेल्या पायऱ्या चढून आले की आपल्याला गडाचा पहिला दरवाजा लागतो. या दरवाजाच्या वरती आपल्याला गणेशाची प्रतिमा पाहायला मिळते आणि पायऱ्या चढून आल्यानंतर उभ्या कातळामध्ये देखील गणेशाची मूर्ती कोरल्याची आपल्याला पाहायला मिळते. आणि या दरवाजाच्या संरक्षणासाठी पडझड झालेल्या अवस्थेतील एक बुरुज देखील आपल्याला समोर दिसत आहे. मित्रांनो, पायऱ्या चढून आल्यावर काटकोनामध्ये किल्ल्याचा दरवाजा दिसला की तो किल्ला सातवाहन काळातला समजावा. अशीच बांधणी किल्ले हडसर, किल्ले जीवधनवर आपल्याला पाहावयास मिळते. चला तर मग किल्ल्याच्या या दरवाज्यातून प्रवेश करून आपली आजची गडाची भटकंती चालू करूया. गडाच्या पहिल्या दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर जो काही पायरी मार्ग आपण चढून आलो की आपल्याला उजव्या बाजूला लगेचच ही साधारण 3 ते 3.5 फूट लांबीची तोफ पाहावयास मिळते. या तोफेला जंबुरका असे म्हणतात. मित्रांनो, गड संवर्धन करणाऱ्या मित्रांनी ही तोफ चांगल्या प्रकारे संवर्धन केलेली आपल्याला पाहावयास मिळते. या त्यांच्या केलेल्या कामाबद्दल शतशः धन्यवाद. मित्रांनो, गडावरती गवत खूप वाढले आहे, त्यामुळे वाट चुकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेत अलर्ट राहून गड भ्रमंती करावी ही सर्वांना विनंती आहे. तोफेपासून पुढे चालत आले की आपण वाड्यांच्या अवशेषापर्यंत येऊन पोहोचतो. वाढलेल्या गवतामधून सावकाश काळजी घेत पुढचा प्रवास चालू ठेवला आहे. वाड्याच्या अवशेषापासून सरळ पुढे चालत आले की आपल्याला चावंडदेवी मंदिराकडे उजव्या बाजूला असा बोर्ड पाहावयास मिळतो. या बाजूने आपण पाहू शकता किल्ल्याचा बालेकिल्ला आपल्याला दिसत आहे. आपण या मंदिरामध्ये नंतर जाणार आहोत, तर आपण पाहूया हा सरळ रोड आपल्याला कुठे घेऊन जात आहे. चावंडदेवी बोर्ड पासून सरळ पुढे आले
की लगेच आपल्याला उजव्या बाजूला पौराणिक शौचालय उजव्या बाजूकडे असा बोर्ड पाहावयास मिळतो. चला तर मग बघूया कसे आहे हे पौराणिक शौचालय. आणि आता आपण पाहणार आहोत साधारण 2000 वर्षापूर्वीचे पौराणिक असे शौचालय मित्रांनो. दोन पायावर बसण्यासाठी दगडी पायऱ्यांची सोय केलेली दिसते मित्रांनो. आणि आपले मलमूत्र या होलमधून स्टोअर करण्यासाठी खाली टाकी बांधलेली दिसत आहे. सावंतगड हा किल्ला 45 एकर जागेवर दक्षिणोत्तर पसरलेला आहे. समोरच आपल्याला सह्याद्रीच्या डोंगरांचा सुंदर असा नजारा दिसत आहे मित्रांनो. त्याच्या बाजूला माणिकडोह धरणाचा विस्तीर्ण असा जलाशय आपल्याला दिसत आहे. आणि या जलाशयाच्या समोरच दोन डोंगरांच्या मध्ये किल्ले हडसर आपल्याला पाहावयास मिळत आहे मित्रांनो. मित्रांनो, शौचालय बघून आल्यानंतर सरळ असे पुढे आले की आपल्याला एक पाण्याचे टाके पाहावयास मिळते. पाण्याच्या टाकीतील पाणी हे खराब असून हे पिण्यायोग्य दिसत नाहीये मित्रांनो. पाण्याचे टाके पाहून पुढे आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला पुष्करणी पाहावयास मिळते मित्रांनो. पुष्करणी समोर आपल्याला एक सुंदर असा नंदी देखील पाहावयास मिळतो मित्रांनो. आणि या नंदीच्या समोरच भग्न अवस्थेतील शिवपिंड देखील आपल्याला पाहावयास मिळते. आपण पाहू शकता या मंदिराचे बांधकाम हे अतिशय सुंदर पद्धतीने केलेले आहे. या उपलब्ध असलेल्या अवशेषावरूनच आपल्याला कळू शकते की त्या काळी हे मंदिर किती सुंदर असेल मित्रांनो. पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीनुसार पुष्करणी म्हणजे पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायरी मार्ग असलेली विहीर. अशी विहीर राजस्थानमधील पुष्कर या गावी प्रथम बांधली गेली. त्याच्यामुळे याला पुष्करणी असे म्हटले गेल्याचे असावे. समोरच आपल्याला एक गणेश मूर्ती आणि शिवपिंड आपल्याला पाहावयास मिळते. पुष्करणी पाहून पुढे आलो की हा बोर्ड लागतो. चला तर मग पाहूया कशी आहे ही सप्तमातृका. समोर आपल्याला काही भग्न वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. आणि त्याच्याच बाजूला समोर आपल्याला ब्लू कलरचं बोर्ड दिसत आहे. बहुतेक तेच आहे सप्तमातृका. मित्रांनो, आता आपण येऊन पोचलो आहोत सप्तमातृका डाव्या बाजूला असा बोर्ड असलेल्या येथे. चला तर मग पाहूया कसे आहे हे सप्तमातृका. या सप्तमातृकामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला पायरी मार्ग दिसत आहे मित्रांनो. आणि समोर एक आकर्षक कमान असून त्याच्या मधोमध एकदम गणेश मूर्ती कोरल्याचे आपल्याला दिसत आहे.
मित्रांनो, आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता आपल्याला 7 टाक्यांचा समूह दिसत आहेत. हेच आहे ते सप्तमातृका मित्रांनो. या 7 टाक्यांचा समूह सप्तमातृकाशी निगडीत असल्याची माहिती मिळते. या सप्तमातृका म्हणजे ब्राह्मी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा. सप्तमातृका पाहून पुढे आले की आपण येऊन पोचतो ते या बोर्डपाशी. उजव्या बाजूला लेणी समूह असून डाव्या बाजूला यादवकालीन टाके आहे. चला तर मग प्रथम डाव्या बाजूने जाऊया. येथे ग्रिल लावल्याने हा मार्ग सुरक्षित झाला आहे. ग्रिल लावल्याबद्दल धन्यवाद. येथून माणिकडोह धरणाचे विहंगम असे दृश्य पाहावयास मिळते. या लोखंडी ग्रिलचा पायरी मार्ग उतरून आले की आपल्याला या अशा प्रकारच्या 2 ते 3 गुहा पाहायला मिळतात मित्रांनो. या गुहा बऱ्यापैकी मोठ्या असून जर तुम्ही रात्री मुक्कामासाठी गडावर येणार असाल तर येथे आरामशीर राहू शकता मित्रांनो. फक्त माझी सर्वांना एकच विनंती असेल, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही येताना ही गुहा होती त्याच परिस्थितीमध्ये ही गुहा सोडून जा मित्रांनो. काही अननेसेसरी कचरा येथे करू नका. तिसऱ्या गुहेमध्ये साधारण 5 ते 6 फुटाचे 2 हौद आपल्याला पाहावयास मिळतात. या किल्ल्याला एकही डोंगर कनेक्ट नसल्याने या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये या किल्ल्याचे वर्णन इतर डोंगरांशी न पटणारा किल्ला असे केलेले आहे. मराठीतील एकटा जीव सदाशिव या म्हणीप्रमाणे हा किल्ला एकटाच नाणेघाटाचे संरक्षण करतो.
गड भटकंतीसाठी गेलेल्या मार्गानेच परत आल्यावर आपण येऊन पोचतो हे म्हणजे चावंडा देवी मंदिराच्या बोर्डपाशी. येथून उजव्या बाजूला गेले की आपण बाले किल्ल्याकडे जाऊ शकतो. चला तर मग जाऊया बाले किल्ल्याकडे. मित्रांनो, सातवाहन काळामध्ये कोकणातील बंदरामध्ये उतरणारा माल म्हणजे कल्याण, नालासोपारा येथे जो व्यापारी माल उतरला जायचा तो देशावर म्हणजे जीर्णनगर म्हणजे आत्ताचे जुन्नर या सर्वात मोठ्या बाजारपेठ असलेल्या ठिकाणी आणण्यासाठी वेगवेगळ्या घाटांची निर्मिती झाली. त्यापैकी सर्वात जुना आणि प्रॉपर बांधून काढलेला घाट म्हणजे नाणे घाट हा होय. या व्यापारी घाटांच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या किल्ल्यांची निर्मिती झाली, जसे जीवधन, किल्ले हडसर, निमगिरी, किल्ले शिवनेरी आणि आज आपण ज्या किल्ल्यावर आलो आहोत तो प्रसन्नगड उर्फ चावणगड. या किल्ल्याचा जास्तीत जास्त वापर हा राजकैदी ठेवण्यासाठीच केल्याचे दिसून येते. बहमनी राजघराण्याशी एकनिष्ठ असलेल्या राजप्रतिनिधींकडून किंवा त्या प्रांतातील फौजदारांना न मानणाऱ्या मराठ्यांकडून हा किल्ला मलिक अहमद याने जिंकून घेतला. मित्रांनो, गडाची गडदेवी असलेल्या चावंडदेवीचे आता आपले दर्शन झालेले आहे. आता आपण गड उतरायला घेतलेला आहे. मित्रांनो, चला तर मग गड उतरणीला सुरुवात करूया. मूर्तिजा निजामशाह याने त्याचा वजीर खाने खानान मौलाना हसन तब्रिजी याला या किल्ल्यावरील कैदखान्यामध्ये ठेवले होते. पुढे चंगीज खानाच्या मध्यस्थीने त्याची सुटका करण्यात आली. मूर्तिजा निजामशाह याचा आणखी एक वजीर असद खान हा सुद्धा काही वर्षे या किल्ल्यावर कैद होता. इसवी सन 1672-73 मध्ये परनाल पर्वत ग्रहणाख्यानात कवी जयराम पिंडे म्हणतात की चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसर हे किल्ले महाराजांच्या मावळ्याने जिकिऱ्यांनी लढून घेतले आणि किल्ले चावंडचे नाव महाराजांनी बदलून प्रसन्नगड असे ठेवले. मराठा आणि इंग्रज यांच्या 1818च्या युद्धामध्ये इंग्रजांनी एक डिव्हिजन जुन्नर प्रांत जिंकण्यासाठी पाठवली होती. त्यापैकी 2 ब्रिगेड किल्ले चावंड आणि किल्ले जीवधन आणि नाणेघाट जिंकण्यास पाठवले होते. चावंड किल्ल्यावरील सैन्याने 2 दिवस कडवी झुंज दिली. इंग्रजांनी किल्ल्यातील लोकांना शरण येण्यास सांगितले, पण मराठे शरण न येता किल्ला लढवत राहिले. किल्ला जिंकण्यासाठी इंग्रजांनी मॉर्टर आणि हॉवित्झर यासारख्या 100 तोफांनी किल्ल्याला वेढा घातला व सुमारे 300 पेक्षा जास्त तोफगोळ्यांनी किल्ल्याच्या तटबंदीवरती मारा केला आणि अखेर 2 मे 1818 रोजी इंग्रजांनी हा किल्ला जिंकला. अगदी पोटभर भटकून गड सक्सेसफुली उतरलेलो आहे. हे मंदिर खूपच प्राचीन असून मंदिर परिसरामध्ये तुळशी वृंदावन, नंदी, भैरवनाथ मंदिर आपल्याला पाहावयास मिळते. मंदिराच्या उजव्या बाजूच्या भिंतीमध्ये लाल रंगाची गणपतीची मूर्ती कोरल्याची आपल्याला पाहावयास मिळते. महादेवाचे दर्शन आणि मंदिराची कलाकुसर पाहून मन अगदी
प्रसन्न झाले. मंदिरावर असणारे कोरीव काम पाहून डोळे अक्षरशः दिपून जातात. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, जर तुम्ही या भागामध्ये आला असाल तर या मंदिराला जरूर भेट द्या. तर मित्रांनो, आपला आजचा चावणगडचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या पुणेरी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.